नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रिलॅटरल या धड्याला आपण सुरुवात करतोय. त्याआधी काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपण क्लिअर करूयात. समजा मी अशा दोन पॅरलल लाईन काढल्या आणि त्यांची ही ट्रान्सव्हर्सल आहे, छेदिका, बरोबर. तर इफ टू लाईन्स आर पॅरलल, म्हणजे ही लाईन एल ह्या लाईन एमला जर का पॅरलल असेल तर ह्या लाईनच्या वरचे म्हणजे हा अँगल आणि त्याला करस्पॉन्डिंग हा अँगल, हे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात. आणि आता दुसरा करस्पॉन्डिंग अँगल कोणता होईल? याचा या लाईनच्या वरचा परत ह्या लाईनच्या वरचा, ही करस्पॉन्डिंग अँगलची दुसरी जोडी. तिसरी जोडी कोणती होईल? ही याचा करस्पॉन्डिंग अँगल हा ह्या लाईनच्या खालचा ह्या लाईनच्या खालचा, म्हणजे वरचे परत हा आणि याचा करस्पॉन्डिंग अँगल हा, वरचे खालचे. मग इफ टू लाईन्स आर पॅरलल देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ह्या करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 जोड्या, कोणती? 1 2 ही 3 आणि ही 4थी, 4 जोड्या एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. तसेच अल्टरनेट अँगल पण कॉन्ग्रुएंट असतात. कोणते अल्टरनेट अँगल? अल्टरनेट अँगलच्या जोड्या कोणत्या? आता करस्पॉन्डिंग अँगल कोणते सांगितले? वरचे खालचे. अल्टरनेट अँगल कोणते? आतमधले तिरके, म्हणजे आतला आणि परत त्यातला तिरका हे, आणि याचा परत अजून आतमधला तिरका कोणता येणार? हा, आणि परत त्याचा अल्टरनेट अँगल कोणता? हा, बरोबर का? म्हणजे एक ही पेअर आणि एक दुसरी ही पेअर, हे अल्टरनेट अँगल काय असतात? कॉन्ग्रुएंट. किंवा ह्या लाईन्स पॅरलल असतील तर या अल्टरनेट अँगलच्या जोड्या कशा असतात? तर कॉन्ग्रुएंट असतात. आणि इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी असतात. इंटिरियर अँगल कोणते? आतमधले सरळ, म्हणजे या अँगलचा इंटिरियर अँगल कोणता? आतला सरळ, हे म्हणजे आतमधले सरळ हे अँगल, हे अँगल कसे असतात? तर सप्लिमेंटरी म्हणजेच काय? त्या दोघांची सम किती असते? 180 डिग्री. या दोन गोष्टी आपल्याला इफ टू लाईन्स आर पॅरलल देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. आता क्वाड्रिलॅटरल हा चॅप्टर चालू करूया. आता क्वाड्रिलॅटरल या धड्यामध्ये बरेच क्वाड्रिलॅटरल आपल्याला माहिती आहेत. पॅरलोग्राम, नंतर स्क्वेअर, रेक्टँगल. आता एक क्वाड्रिलॅटरलचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिल्यांदा आपण बघणार आहोत पॅरलेलोग्राम. हा एक पॅरलोग्राम पहिल्यांदा मी समजा काढला. हा पॅरलोग्राम मी काढलाय. तर नाव दिलेत A B C and D, बरोबर का? मग हा पॅरलोग्राम आहे. पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टीज काय? की त्याचे कोणत्या क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम म्हणतात?
तर त्यांचे अपोजिट साइड्स ह्या पॅरलल असतात. इफ अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर पॅरलल देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड ॲज पॅरलोग्राम. म्हणजे अपोजिट ए बीची अपोजिट साईड कोणती, तर डी सी. म्हणजे ए बी ही कोणाला पॅरलल आहे, डी सीला. आणि दुसरी जोडी कोणती, ए डी पॅरलल बी सी. ए बी ही डी सीला पॅरलल आणि ए डी ही बी सीला पॅरलल. म्हणजे अपोजिट साईड पॅरलल असेल तर हा पॅरलोग्राम, ए डीची बी सी साईड पॅरलल असेल तर. आता याच्या प्रॉपर्टीज मेन कोणत्या, प्रॉपर्टीज काय, पहिली प्रॉपर्टी 1 नंबरची, ए डी ही ए बी आणि डी सी पॅरलल आहेत, ए डी आणि बी सी पॅरलल आहेत. आता ज्या पॅरलल साईड असतात त्या एकमेकांना कॉन्ग्रुएंट पण असतात. म्हणजे ए बी कॉन्ग्रुएंट डी सी and AD is also congruent to BC. AB DC ला कॉन्ग्रुएंट आणि AD BC ला कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. पुढे अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे अँगल A कॉन्ग्रुएंट टू अँगल C and अँगल, आता ए चा अपोजिट अँगल कोणता, सी, तो ए हा सी ला कॉन्ग्रुएंट आणि बी चा अपोजिट अँगल कोणता, डी. म्हणजे अँगल बी हा कोणाला कॉन्ग्रुएंट येणार, तर कॉन्ग्रुएंट अँगल डी याला. आता यांचे मी डायगोनल काढले, समजा ए सी आणि दुसरा काढला बी डी. बरोबर. तर हे डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करतात. म्हणजेच काय, एक डायगोनल दुसऱ्याचे 2 समान भाग करतो. म्हणजे समजा इथे पॉईंट मी ई दिला, या व्हर्टेक्सचं नाव ई असेल, तर म्हणजे ए सी काय करेल, ए सी बी डीला बायसेक्ट करेल आणि बी डी काय करेल, तर ए सीला बायसेक्ट करेल. बायसेक्ट करेल म्हणजेच काय, त्याचे 2 समान भाग करेल. म्हणजे जेवढा ए ई आहे तेवढा ई सी होणार. आणि म्हणजे काय केलं, बी डीने ए सीला बायसेक्ट केलं, आता ए सीने बी डीला बायसेक्ट केलं म्हणजेच काय, जेवढा ए बी आहे तेवढाच काय होणार, तेवढाच ई डी होणार. तिसरी प्रॉपर्टी कोणती, डायगोनल्स एकमेकांना काय करतात, बायसेक्ट करतात. डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. म्हणजेच काय होणार, जेवढा ए आहे, ए कोणाला इक्वल, ई सीला इक्वल, आणि बी कोणाला इक्वल, बी इक्वल्स टू ई डी, बी ई डीला इक्वल येणार. कळलं. आता परत एकदा रिपीट करतो. पॅरलोग्रामची पहिली प्रॉपर्टी कोणती, कोणत्या क्वाड्रिलॅटरला पॅरलोग्राम म्हणायचं, इफ अपोजिट साइड्स आर पॅरलल. पहिली प्रॉपर्टी कोणती, अपोजिट साइड्स आर पॅरलल अँड अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. ए बी डी सीला कॉन्ग्रुएंट, ए डी बी सीला कॉन्ग्रुएंट आणि अपोजिट अँगल पण कॉन्ग्रुएंट. अँगल ए आहे तेवढाच अँगल सी, अँगल बी आहे तेवढाच अँगल डी. डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करतात. म्हणजे एक डायगोनल दुसऱ्याचे 2 समान भाग करतो. म्हणजे ए ई सीला इक्वल आणि बी ई डीला इक्वल. आणि चौथी प्रॉपर्टी काय सांगतात की ॲडजसेंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. जे ॲडजसेंट अँगल असतात ते एकमेकांना सप्लिमेंटरी असतात. आता अपोजिट अँगल कळले. ॲडजसेंट म्हणजेच काय, लगतचे कोण. म्हणजे ए चा ॲडजसेंट अँगल कोणता, आयदर डी येणार किंवा बी येणार. मग हे ॲडजसेंट अँगल्स कोणते, अँगल ए चा ॲडजसेंट कोणता, डी किंवा बी. म्हणजे अँगल ए आणि अँगल बी हे एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल म्हणजेच काय, त्यांची सम 180 डिग्री. कळलं, त्यांची सम किती, 180 डिग्री.
हां, आता अजून सप्लिमेंटरी अँगल सांगा बघूया. अँगल एचा सप्लिमेंटरी अँगल अजून कोणता येईल? जसा बी झाला तसाच त्याचा अजून लगतचा अँगल कोणता? अँगल डी. अँगल ए प्लस अँगल डी यांची सम पण किती? 180 डिग्री. आत्ता मगाशी तुम्हाला शिकवलं मी, इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी असतात. मग ह्या दोन पॅरलल लाईन आहेत, ए बी आणि डी सी, बरोबर का? त्यांची ही ट्रान्सव्हर्सल होणार आहे ए. मग आतमधले सरळ अँगल कोणते? हे. मग ह्या दोन लाईन पॅरलल आहेत आणि पॅरलल लाईन्समधले आतले सरळ म्हणजेच इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी असतात. म्हणजेच हेच कोणते आता आपण म्हणतोय ते ॲडजेसेंट अँगल. ए चा डी हा काय? लगतचा अँगल. मग हेच लगतचे अँगल इथे ह्या पॅरलल लाईनच्या दृष्टीने काय आहेत? इंटिरियर अँगल. म्हणून तर हे सप्लिमेंटरी म्हणजेच काय? त्या दोघांची सम 180 डिग्री. लगतचे कोण? पूरक असतात. समजल्यात प्रॉपर्टी पॅरलोग्रामच्या. तर याच्यावरती आपण एक्झाम्पल बघूयात.